Today we are honored to welcome highly respected and experienced medical expert who has dedicated his career to saving lives and advancing cardiac care. Please join us in us extending a warm welcome to Dr. Shailendra Ganjewar sir, senior consultant in cardiology at KIMS Kingsway Hospital. A distinguished cardiologist known for his medical excellence, deep expertise and commitment to patients' care. With years of experience in the field of cardiology, he has played a vital role in diagnosing, treating, and managing complex heart conditions, bringing hope and healing to countless patients. Sir, the stage is yours. हॅलो हॅलो सर सेशन सुरू व्हायच्या अगोदर आपलं स्वागत करण्यासाठी मी वरती मयूर ताले सर यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचे स्वागत करावे. नाव आहे विश्वासाचं, स्वप्न आहे प्रत्येकाचं, एकत्र येऊन घडवूया उद्याचा भारत, येईन सोबत लिहूया यशाची नवी कहाणी आज आज. मी सरांना विनंती करतो की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव डॉक्टर शैलेंद्र गंजेवार आहे. आय एम अ कार्डिओलॉजिस्ट इन किम्स किंग्सवे हॉस्पिटल. सर्वप्रथम यूथ समिटने इथे मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. माझ्यासमोर सगळे यंगस्टर्स बसलेले आहेत, त्यामुळे खूप काही टेक्निकल किंवा खूप काही मेडिकल तुम्हाला काही सांगणार नाही, टर्म्स वगैरे. सगळ्या सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो की काय काय इश्यूज आहेत. ॲज अ कार्डिओलॉजिस्ट आम्ही आजकाल पाहतो आहे की हृदयरोगाचं प्रमाण युवा वर्गामध्ये झपाट्याने वाढत चाललेलं आहे. स्पेशली कोविडच्या नंतर बऱ्याचशा यंग पेशंट्सना हार्ट अटॅक किंवा क्लॉटिंगची टेंडन्सी खूप वाढलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही जे पूर्वी म्हणायचो की हार्ट अटॅक हा ओल्ड लोकांचा आजार आहे, तो आता काही अंशी खोटं ठरत आहे आणि यंग पेशंट्स आजकाल हार्ट अटॅक घेऊन येत आहेत. आता ह्या विषयावर जेव्हा चर्चा करण्यात आलं की हे का होतं आहे, की यंग लोकांना क्लॉटिंगची टेंडन्सी का वाढत चालली आहे किंवा त्यांना स्ट्रोक, हार्ट अटॅक हे का होत आहेत, हे जेव्हा रिसर्च करण्यात आला त्यामध्ये सगळ्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आढळलेल्या आहेत त्यात आहे सर्वप्रथम मेंटल स्ट्रेस. तो जो आपला विषय आज मेंटल हेल्थवर आपण बोलतो आहे, तर डेफिनेटली मेंटल हेल्थ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जर तुमचं माइंड शांत नसेल तर तुमचं फिजिकल हेल्थ ऑल्सो विल गेट अफेक्टेड. त्यामुळे मनाचा आणि तुमच्या प्रकृतीचा सरळ सरळ संबंध आहे. आणि इट हॅज बीन सीन दॅट मोस्ट ऑफ द डिसीजेस like heart attacks, stroke, cancer, somewhere mental stress is one of the risk factors what we have seen in our research. त्यामुळे मन शांत असणं हे खूप आवश्यक आहे. आणि दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ॲडिक्शन्स. येस, ओके. तर ॲडिक्शन्समध्ये जे यंगस्टर्समध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो तंबाखू, स्मोकिंग आणि खर्रा. तर ह्या टोबॅकोमुळे इतकं नुकसान होतं आहे आपल्या बॉडीचं की तुम्हाला रिअलाईज कधी होणार नाही. कारण हे तुम्हाला आता कळणार नाही. वेन यू विल ग्रो ओल्डर, जेव्हा तुम्ही 40-50 जेव्हा जाल त्यावेळेस तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम दिसायला लागतील. आणि त्यावेळेस तुम्हाला वाटेल की अरे आपण उगाच यंग असताना उगाच आपण स्मोकिंग केलं किंवा तंबाखूचं सेवन केलं. तर टोबॅको, खर्रा आणि मेंटल स्ट्रेस ह्या तीन गोष्टी आपण थोडक्यात आपण डिस्कस करू. लोकांना असं वाटतं की तंबाखू खाल्ल्याने काही होणार नाही किंवा यंग एजमध्ये काय होणार नाही,
तर हा कम्प्लिटली चुकीचा गैरसमज आहे. यंग लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे, स्ट्रोकचं प्रमाण वाढलं आहे, पेरिफरल वॅस्क्युलर डिसीजचं गँग्रीनचं प्रमाण वाढलं आहे, कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे तंबाखूमुळे. त्यामुळे तंबाखूपासून दूर राहणे हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. लोकांना वाटतं की एकदा सुरू केलं की थांबवल्यावर काही फायदा होणार नाही. तसं नसतं. ॲज सून ॲज यू स्टॉप युअर टोबॅको किंवा स्मोकिंग 2 वर्षामध्ये तुमची रिस्क ही नलिफाय होऊन जाते. त्यामुळे तुम्ही कधीही तंबाखू सोडू शकता आणि तुम्ही फायद्यामध्येच राहाल. तोटा तुम्हाला कधीच होणार नाही, हे लक्षात घ्या. स्मोकिंग आणि तंबाखू हे दोघांची रिस्क सारखीच असते, अटॅकसाठी किंवा कॅन्सरसाठी पण. तुमचं ओव्हरऑल आयुष्य कमी होतं, जे तुम्ही जगणार आहात. असं लक्षात आलं की 2 ग्रुप पाहिले. 100 लोकांनी बिलकुल तंबाखू नाही खाल्लं, स्मोकिंग नाही केली, ड्रिंक्स नाही घेतले, आणि दुसऱ्या 100 लोकांनी हे सगळं केलं. आणि ॲट द एंड ऑफ 50 इयर्स असं पाहण्यात आलं की जे लोक तंबाखू खात नव्हते, स्मोकिंग करत नव्हते, त्यांचं आयुष्यमान किंवा त्यांच्या जे ओव्हरऑल लाईफ वॉज बेटर ॲज कम्पेअर टू हा सेकंड ग्रुप ज्याच्यामध्ये लोकांना ॲडिक्शन्स होते. त्यामुळे ॲडिक्शनपासून दूर राहणं हे तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी खूप आवश्यक आहे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? जे लोक खात नाही ते सगळ्यात उत्तम. जे लोक खात आहेत त्यांनी आजपासून सोडणं आवश्यक आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला त्याची मदत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटू शकता किंवा त्याचे तंबाखूचे काही अल्टरनेटिव्ज असतात. जसे निकोरेट नावाचं एक च्युइंगम येतं, निकोटीनचं च्युइंगम असतं, ते आपण खाऊ शकतो. आणि यू कॅन टेक द ओपिनियन ऑफ एक्सपर्ट्स लोकांचं ओपिनियन घेऊन त्याप्रमाणे आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकतो. ड्रिंक्सचं पण तसंच आहे, अल्कोहोल हो सेम, आणि त्यामुळे त्यापासून दूर राहणं आवश्यक आहे. कारण अल्कोहोलमुळे लिव्हरचे प्रॉब्लेम्स जास्त येतात. अँड असं नाही की प्रत्येकाला जो अल्कोहोल घेतो त्याला प्रॉब्लेम येईल. 100तनं 10 लोकांना येतो, पण कोणाचा नंबर लागेल हे सांगता येत नसतं. त्यामुळे अल्कोहोलपासून दूर राहणं आवश्यक आहे. तिसरं आहे बेटर लाईफस्टाईल. तर त्यामुळे काय करता येईल? आपल्याला आपल्या डाएटमध्ये फरक ठेवायचा आहे. तर यंग जनरेशनमध्ये फास्ट फूडचं प्रमाण जास्त आहे. जर डीप फ्राईड आयटम जे असतात, जसं समोसा, कचोरी, पिझ्झा, बर्गर, ह्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढून जातं. ब्लॉकेज बनण्याची प्रक्रिया होते आणि त्यामुळे यंग एजमध्ये अटॅक्स येण्याची शक्यता वाढते. त्यामुळं डाएटमध्ये हायली कॅलरिक फूड जे आहे त्यापासून दूर आपण राहिलं पाहिजे. नंतर आपण आपलं एक्सरसाइजेस, त्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइज करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, हे ज्याला आपण म्हणतो एरोबिक एक्सरसाइजेस, ते करणं पण आपल्यासाठी आवश्यक आहे. दिवसातनं कमीत कमी अर्धा तास एक्सरसाइज करणं आवश्यक आहे आपल्यासाठी. त्याच्याने काय होतं की एकतर तुमचं हार्ट आणि बाकी सगळे ऑर्गन्स हे फिट राहतात आणि तुमचे ज्या प्रॉब्लेम्स आहेत भविष्यामध्ये येण्याचे ते कमी होतात. भविष्यामध्ये येणारे आजार कमी होऊ शकतात. ठीक आहे. आता मेंटल स्ट्रेस, मी म्हटल्याप्रमाणे मेंटल स्ट्रेस कमी करणं पण खूप आवश्यक आहे. मग त्यासाठी काय करता येईल आपल्याला? तर त्यासाठी आपल्याला पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? तर आपल्याला सतत कम्युनिकेट करावं लागेल लोकांशी, आपल्या जे पिअर ग्रुप असतो. कारण कसं असतं की तुमच्या एज ग्रुपमध्ये तुमचं सगळं भवितव्य तुमचे मित्र ठरवतात. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तुम्ही आईवडिलांच्या छायेमध्ये असता, घरी असता, प्रोटेक्शनमध्ये असता. पण कॉलेज लाईफमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये तुमचे सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर तुमचे मित्र ठरतात. तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये उठे बस करता किंवा तुमचे मित्र कोण आहेत, या सगळं तुमचं करिअरचं सगळं ठरतं. त्यामुळे लोकांनी आपण असे मित्र केले पाहिजेत की जे आपल्याला समोर घेऊन जातील, ज्यांच्या सवयी चांगल्या आहेत, जे अभ्यासामध्ये खूप प्रगती करत आहेत. तर अशा ग्रुपमध्ये जेव्हा आपण राहतो तर ॲटोमॅटिक आपण त्यांच्या चांगल्या सवयी घ्यायला सुरुवात करतो. त्यामुळे चांगले मित्र जोडणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या एज ग्रुपमध्ये. चांगल्या सवयी लावणे, पुस्तक वाचन करणे हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण जे नॉलेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटणार आहे, तुमच्या टी व्हीवर भेटणार आहे, कुठल्या मूवीमध्ये भेटणार आहे, पण पुस्तकामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी असतात की
जे तुमच्या जीवनाचा दृष्टिकोन भविष्यामध्ये बदलून टाकतात. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा 7वी 8वीमध्ये असताना मी मृत्युंजय नावाची कादंबरी वाचली होती रणजित देसाईंची, आणि आय फिनिश इट इन 8 डेज. म्हणजे 8वीतल्या मुलाने त्याला काय कळतं, 8वीच्या मुलाला खूप काय असं नॉलेज नसतं किंवा खूप काही कळत नसतं. पण मी एकच लक्षात ठेवलं की काही का असेना मला हे वाचायचं आहे. 8वीत असताना मला काही कळलं नाही, आणि 12वीमध्ये परत ती पुस्तक मी परत वाचलं, तर त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला कळायला लागल्या. पण वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. तो यू हॅव टू रीड अँड यू हॅव टू लिसन टू गुड पीपल, राईट. तर जर तुम्ही चांगले, आता पॉडकास्ट पण आज येतात, म्हणजे तुमच्या मोबाईलवर पॉडकास्ट तुम्ही पाहू शकता, तर तुम्ही काय पाहता मोबाईलवर ह्याच्यावर पण तुमचं ठरतं की तुमचं मानसिक आरोग्य कसं राहणार आहे. तर तुम्ही मोटिवेशनल कोट्स, मोटिवेशनल स्पीकर्स ह्यांना ऐकायचं आहे आपल्याला, त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकायचं आहे, आणि प्रत्येकजण तुम्हाला काही ना काही शिकवणार आहे आयुष्यामध्ये. त्यामुळे फक्त असं नाही की तुमचे टीचर्स हे तुम्हाला शिकवतील किंवा तुमचे सिनियर्स तुम्हाला शिकवतील, असं नाही आहे. एव्हरी वन कॅन टीच यू समथिंग. तर तुम्हाला त्या आयुष्याकडे बघता आलं पाहिजे की कोणाकडून काय शिकून घ्यायचं आहे ना. आपलं जे धोरण जे आहे ते चातकासारखं पाहिजे. आपण फक्त चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे लोकांच्या, आणि वाईट गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. तर त्याच्याने काय होतं की एक आपला कॅरेक्टर डेव्हलप होतं, आणि कॅरेक्टर जेव्हा तुमचं डेव्हलप होतं, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, यू गो इन एनी फील्ड, तुम्ही राजकारणात जा, यू गो इन ॲडमिनिस्ट्रेशन, यू गो इन जर्नलिझम, कुठेही जा, इफ यू हॅव अ गुड थॉट्स, इफ यू हॅव अ गुड कॅरेक्टर, यू हॅव टू प्रोग्रेस इन युअर प्रोफेशन. तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे चांगले विचार आणि चांगलं वाचन हे तुमच्यासाठी हे अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. आणि तुमचं जे काही आहे मेक अँड ब्रेक ऑफ युअर लाईफ, हे हाच फेस ठरवणार आहे तुमचा. म्हणजे 18 to 30 हा जो एज ग्रुप आहे, हे आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतो. आणि आमचे सर नेहमी सांगायचे की समजा 2 लाईन्स आहे, आणि इफ यू डायवर्ट फ्रॉम द प्रॉपर पाथवे, तुम्ही सरळ रस्त्यातून वळलात तर तुमचं आयुष्य खाली जायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे सुरुवातीला ज्या छोट्या चुका आहेत त्याच्याकडे इग्नोर करू नका. ज्या चांगल्या सवयी आहेत त्या बाळगण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्याबरोबर आपल्या 2 वाक्य स्वतःला म्हणायचे आहेत की आय एम द बेस्ट. ह्या जगामध्ये माझ्यासारखं, इफ यू आर अ रायटर, माझ्यासारखं लिखाण कोणी करू शकत नाही. इफ यू आर अ प्लेयर, यू से की माझ्यासारखं कोणी खेळू शकत नाही. तर सेल्फ इमेज हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग. स्वतःबद्दलचं मत आपलं चांगलं पाहिजे की मी चांगला मनुष्य आहे आणि मी आयुष्यामध्ये प्रगती करणारच. हे आपल्याला सकाळी उठल्यावर सांगायचं आहे की आय एम द बेस्ट इन द वर्ल्ड. मी जे काही करेल ते बेस्टच करेल, है ना. आता आमचे सर एक नेहमी सांगायचे की सक्सेसची व्याख्या काय, यशाची व्याख्या काय आहे. तर सक्सेस इज नॉट व्हॉट सोसायटी थिंक्स अबाउट यू. म्हणजे यश कशाला म्हणायचं, तर बाकीचे लोक तुम्हाला यशस्वी म्हणतात की ह्याचं काही महत्त्व नाही. सक्सेस इज व्हॉट मीन्स टू युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतःला यशस्वी मानता की नाही त्याच्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही स्वतःला म्हटलं पाहिजे की नाही, आय एम द बेस्ट अँड आय विल डू बेटर. मी काल जे होतो त्यापेक्षा मला आज बेटर करायचं आहे, आणि त्यासाठी मी जे काही प्रयत्न लागतील मी करणारच, हे आपल्याला मनामध्ये बिंबवायचं आहे. निराश कधीच व्हायचं नाही. तुम्हाला एक सांगतो, आमच्या स्टडीप्रमाणे सुसाईडचं जे प्रमाण असतं, आत्महत्या करण्याचं प्रमाण, हे यंग एजमध्ये सगळ्यात जास्त असतं. कारण ह्या एजमध्ये तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे हॉर्मोनल चेंजेस येत आहेत, आणि यू आर एंटरिंग अ न्यू वर्ल्ड. 10वी 12वीपर्यंत तुम्ही आपल्या आईवडिलांच्या एका सेक्युअर झोनमध्ये सुरक्षित होता. आता तुम्ही बाहेर पडताय, जगाला तुम्हाला फेस करायचं आहे, आणि जग खूप वाईट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला हे वाक्य सध्या कळणार नाही, पण हे जग खूप दुष्ट असतं. ते कोणाला समोर जाऊ देत नसतं. म्हणजे जर तुम्ही प्रगती करण्याचा प्रयत्न कराल तर 4 लोक तुम्हाला मागे येण्यासाठी तयार असतील. त्यामुळे त्यांच्याशी झगडा करून तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवावं लागेल. तर स्ट्रॉंग सेल्फ इमेज आणि दृढनिष्ठ आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये मी ही करणारच, मी करून दाखवणारच. जर मला IAS बनायचं असेल आणि मला 20 तास अभ्यास करायचा असेल तर मी करून दाखवणार, हे स्वतःशी निश्चय केला पाहिजे. यू हॅव टू प्रॉमिस युअर सेल्फ दॅट आय विल डू दिस. तरच तुम्ही करू शकाल. आणि तुम्ही ह्या वयामध्ये की तुम्हाला स्पून फिडिंगने तुम्ही नाही जाऊ शकणार, पुढे जाणार. म्हणजे घोकमपट्टी करून किंवा स्पून फिडिंग करून तुम्हाला कोणी पुढे नेऊ शकणार नाही. तुमचे शिक्षक तुम्हाला फक्त गायडन्स करू शकतील, पण कुठल्या मार्गाने जायचं आणि किती स्पीडने जायचं आहे हे तुम्हालाच ठरवावं लागेल. त्यामुळे
मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेंटल डिस्टर्बन्सेस आर व्हेरी कॉमन इन युअर एज. यंग एजमध्ये सगळ्यात कॉमन असतात. सुसाईडचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे यू हॅव टू रीड, यू हॅव टू इम्बाईब गुड क्वालिटीज आणि इफ रिक्वायर्ड यू कॅन टेक हेल्प ऑफ द एक्सपर्ट्स. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की कोणी डिप्रेशनमधून जातं आहे, कोणाला एन्झायटी होते आणि असं वाटतं की अरे डॉक्टरांकडे कसं जायचं आपण. आणि बऱ्याच लोकांना वाटतं की जे सायकॅट्रिस्ट असतात ते म्हणजे वेड्यांचे डॉक्टर असतात, असं बऱ्याच लोकांना वाटतं. तर तसं नाही आहे. डिप्रेशन इज नॉट वेडेपणा. डिप्रेशन इज अ व्हेरी कॉमन फिलिंग. त्यामुळे कोणाला जर काही इश्यूज असतील, मानसिक कोणाला इश्यूज असतील, तर सायकॅट्रिस्टची हेल्प घ्यायला तुम्ही घाबरू नका, भिवू नका, हे टायबू नका की हे सायकॅट्रिस्ट म्हणजे वेड्यांचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जायचं कशाला. असं काहीच नाही आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, तुम्हाला एन्झायटी आहे, तुम्ही एक्सपर्ट्सची मदत घ्या. त्यांच्याकडे बऱ्याचशा टेक्निक्स असतात ज्यायोगे आपलं माइंड रिलॅक्स राहू शकतं, एन्झायटी कमी होऊ शकते. आणि काही इफ रिक्वायर्ड दे कॅन गिव्ह सम ट्रीटमेंट ऑल्सो. ते तुम्हाला गोळ्या पण देऊ शकतील. पण लोकांची हेल्प घेण्यामध्ये तुम्ही कमीपणा मानू नका. मित्रांशी आपले प्रॉब्लेम शेअर करा, आपल्या पॅरेंट्सशी आपले प्रॉब्लेम शेअर करा. आणि सुसाईड इज नो वे टू कम आउट ऑफ एनी प्रॉब्लेम. आत्महत्या हा कधीच कुठल्या प्रश्नाचं उत्तर राहू शकत नाही. त्यामुळे कधीच आपण विचार नाही करायचा की आपण अशी कुठली स्टेप, किती जीवनामध्ये प्रॉब्लेम असू द्या. आणि जीवन हे खूप मोठं आहे ना. म्हणजे जीवनाच्या 4 फेजेस आहेत, चाइल्डहूड, अडल्टहूड. खूप मोठं जीवन आहे. कधी तुमचं दिवस चांगले जातील, कधी तुमचे दिवस खराब असतील. पण दरवेळेस हे म्हणायचं की हे दिवसही जाणार आहे, आपले दुःखाचे पण दिवस जाणार आहे आणि सुखाचे पण दिवस जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे निराश कधीच व्हायचं नाही. देवावर विश्वास ठेवायचा. देवावर, कुणावर, ज्याला तुम्ही मानता त्याच्यावर विश्वास ठेवायचा की आपण जर चांगले असेल तर आपल्याला चांगलंच होणार आपल्या बाबतीमध्ये. ते कसं असतं ना की आपण जर वाईट कामं केली तर भविष्यामध्ये वाईट होणार आहे आणि आपण चांगली कामं केली तर भविष्यात चांगलंच होणार आहे आपल्यासाठी. त्यामुळे हा विश्वास ठेवायचा आहे की वी विल गो ऑन अ गुड पाथ, वी विल नॉट गो ऑन अ रॉंग पाथ ॲट एनी टाईम. आणि नेहमी आपण पॉझिटिव्ह माइंडसेटने जायचं आहे. जीवनामध्ये सुख आणि दुःख राहतीलच. आणि एव्हरीवन हॅज देअर ओन फेज ऑफ सायकल. म्हणजे कम्पेअर करायचं नाही मित्रांसोबत. बऱ्याचदा असं वाटतं की अरे हा आपण एवढा समोर गेलेला आहे, त्याच्याकडे कार आहे, त्याच्याकडे बंगला आहे आणि आपण मागे राहिलो. तर कम्पेअर करू नका. नेवर कम्पेअर विथ अदर्स. प्रत्येकजण आपापल्या टाईम झोनमध्ये चालतो आहे. होऊ शकतं की पहिले 10 वर्ष आपले खराब जातील, पुढचे 40 वर्ष चांगले जातील, असं होऊ शकतं. किंवा सुरुवातीला काही लोकांची 20 वर्ष चांगली जातील आयुष्याची आणि नंतरची 20 वर्ष खराब जातील. त्यामुळे प्रत्येकाचा लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येकजण एका टाईम झोनमध्ये वावरतो आहे. त्यामुळे दुसऱ्यासोबत कम्पेअर करू नका कधीच की हा पुढे गेला आहे, त्याला जास्त मार्क मिळाले किंवा त्याला जास्त चांगली नोकरी लागली. तर आपण आपली मेहनत करायची, आपलं ध्येय ठरवायचं की मला हे बनायचं आहे आणि त्या दृष्टीनेच आपण नेहमी प्रयत्न करायचे आहेत. तर तुमचा जास्त वेळ काही घेत नाही. तर आपला जो हा टॉपिक आहे मेंटल हेल्थवर आहे. आणि जे मी म्हटलं की आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे युवकांमध्ये, डिप्रेशनचं प्रमाण वाढलं आहे. तर अशा लोकांसाठी मी एक कविता केली आहे. दो आय एम अ डॉक्टर, मी कधी कधी लिहितो पण. आणि सिन्स दिस इज अ यंग फोरम, मला वाटतं ही कविता मी सादर करतो. तर कवितेचं नाव आहे मैं झुकूंगा नहीं साला. ठीक आहे, पुष्पा मूवीतला डायलॉग आहे हा. तर घनघोर निराशा छाई हो और आए विचार मन में आत्महत्या करने वाला. घनघोर निराशा छाई हो और आए मन में विचार आत्महत्या करने वाला. दृढ़ निश्चय करके जिंदगी से कहो मैं झुकेगा नहीं साला. पग पग में बाधा आती हो, पग पग में बाधा आती हो, ना दिखे रास्ता मंजिल की ओर जाने वाला. पग पग में बाधा आई हो और ना दिखे रास्ता मंजिल के ओर जाने वाला. दृढ़ संकल्प करके जिंदगी से कहो मैं रुकेगा नहीं साला. है ना, मैं रुकूंगा नहीं, मुझे तो मंजिल की तरफ जाना ही है. असफलता एक चुनौती है. फेलियर इज अ चैलेंज, एक्सेप्ट दैट. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो तुम.
असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो तुम. देवदास की तरह रोना. देवदास सबको जानते हैं कि वो इस वॉज ट्रेजेडी विद देवदास एंड ही कमिटेड सुसाइड अल्टीमेटली बाय ड्रिंकिंग. सो देवदास की तरह रोना छोड़ के पुष्पा की तरह जियो तुम. यू हैव टू एक्सेप्ट द चैलेंज लाइक पुष्पा, कि कभी नहीं बोलना कि मैं झुकूंगा. तो हर कोई चैलेंज आने तो उसको बोला मैं झुकेगा नहीं साला, है ना. सो आई स्टॉप हियर. थैंक यू. काही प्रश्न असतील तर विचारू शकता, कोणाला काही प्रश्न असतील तर. थँक्यू. थँक्यू सर. कोणाला प्रश्न वगैरे आहेत का? माईक पास करा सर. सर एक प्रश्न होता सर ओव्हर थिंकिंगला कमी करायसाठी काय केलं पाहिजे? ओव्हर थिंकिंग इज अ व्हेरी कॉमन प्रॉब्लेम विच आय फेस ऑल्सो. मला पण त्रास आहे ओव्हर थिंकिंगचा. आपण थिंक काय करतोय ते आपल्याला ठरवायचं असतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे रीडिंग, वाचन, जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की बऱ्याचशा असं काही नॉलेज आहे जे आपल्याला माहीतच नाही आहे, है ना. सो यू हॅव टू एंगेज युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवा. माणूस ओव्हर थिंकिंग कधी करतो? जेव्हा तो फावल्या वेळामध्ये आहे, त्याच्याकडे जेव्हा काही काम नाही आहे त्यावेळेस तो ओव्हर थिंकिंग करतो. त्यामुळे इफ यू आर बिझी तुम्हाला थिंकिंगसाठी वेळच मिळणार नाही. त्यामुळे काही ना काही तुम्ही हॉबी डेव्हलप करायची असते. जसं कोणाला गाण्याची हॉबी असते, कोणाला म्युझिकची आहे, कोणाला गिटार वाजवण्याची हॉबी आहे, कोणाला खेळण्याची हॉबी आहे. तर डेव्हलपिंग हॉबी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्रत्येक माणसाला 2 किंवा 3 त्यांच्या हॉबीज पाहिजेत ज्याच्यामध्ये तो फावला वेळ आपला घालवू शकतो. आणि जेव्हा तुम्ही बिझी नसाल ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो बऱ्यापैकी. आणि जेव्हा आपण ओव्हर थिंकिंग आपण करू त्यावेळेस पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आहे की हे असंच होईल, जे होणार. किंवा यू सी द पॉडकास्ट ऑफ द गुड पीपल. गुड जे ओरेटर्स असतात त्यांचे पॉडकास्ट ऐकायचे, त्यांचे जे काही आपण म्हणतो लेख वाचायचे आणि त्यांना स्वतःला बिझिली ठेवायचं. सो दॅट यू कॅन ओव्हरकम प्रॉब्लेम ओव्हर थिंकिंग, है ना. थँक्यू. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू सर. या थँक्यू.